नमस्कार. आजच्या वेळेत बघायचे इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामध्ये सराव संच 2.4 मधला प्रश्न क्रमांक दुसरा काय दिलाय? खालील संख्यांच्या छेदांचे परिमेयकरण करा. ओके, आपल्याला 4 गणितं दिलेत. ह्या ज्या संख्या आहेत तिथे जे छेद आहे त्याचे परिमेयकरण आपल्याला करायचे आहे. म्हणजे काय करायचं आहे? 1/7 अधिक वर्गमूळ 2 असेल तर त्याला गुणिले वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 2 भागिले वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 2 अशा प्रकारे आपल्याला गणितं सोडवायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली 2 गणितं बघूया. ओके, पहिलं गणित मी लिहून घेतो इकडे. 1/7 अधिक वर्गमूळ 2. आता ही जी संख्या आहे त्याला आपल्याला या संख्याच्या छेदाचे परिमेयकरण करायचे आहे. ओके, तर इथे लिहितो 7 अधिक वर्गमूळ 2. ओके, परिमेयकरण करायचं. तर इथमध्ये गुणिले चिन्ह आणि हा जो छेद आहे त्याने एकदा गुणायचं आहे एकदा भागायचं आहे. वजा चिन्ह घेऊ ना. इथे अधिक असेल तर इकडे वजा घ्यायचं आहे, ते वजा असेल तर इकडे अधिक घ्यायचं आहे. ओके, 2 वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 2 भागिले वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 2. आता 1 ने यांना गुणायचं आहे, तेच येणार आहे. 1 गुणिले वर्गमूळ 7 वर्गमूळ 7 1 गुणिले वर्गमूळ 2 वर्गमूळ 2. आता ह्याचं काय येणार आहे बघा. वर्गमूळ 7 अधिक वर्गमूळ 2 वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 2. ए अधिक बी, ह्याला ए मानूया ह्याला बी मानूया. ए अधिक बी ए वजा बी. आता हे कुठेतरी ऐकलं असेल तुम्ही. ए अधिक बी ए वजा बी म्हणजे काय? ए वर्ग वजा बी वर्ग. ओके, हे सूत्र तुम्हाला झालं असणार आहे आधी. या सूत्राचा इकडे आपण वापर करूया. ए वर्ग म्हणजे काय? वर्गमूळ 7चा वर्ग. आता मध्ये वजा चिन्ह. बी वर्ग म्हणजे काय? वर्गमूळ 2चा वर्ग. ओके, आता इकडे हे जे आपल्याला आहे ना हे खाली लिहायचं आहे इथे. जे इकडे आपण कोणत्या सूत्राचा वापर केला? ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी या सूत्राचा आपण इकडे वापर केला. ओके, हे आपल्याला इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर वर्गमूळ 7 जसं तसं लिहूया भागिले. आता वर्गमूळ 7 आणि वर्ग हे कॅन्सल होतं आणि फक्त 7 शिल्लक राहतं. त्याचप्रमाणे इथे मध्ये वजा चिन्ह असणार आहे. वर्गमूळ आणि वर्ग हे कॅन्सल होतं आणि ते इथे 2 शिल्लक राहतं. ओके, तर वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 2. 7मधून 2 गेले किती राहिले? 5 राहिले. आता याच्या पुढे आपण काय सोडू शकत नाही, त्याच्यामुळे हेच आन्सर आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा काय दिलं आहे? 3/2 वर्गमूळ 5 वजा 3 वजा वर्गमूळ 2. 2 वर्गमूळ 5 वजा 3 वर्गमूळ 2. ओके, आता हा जे गणित आहे ह्याचा जे छेद आहे त्याचे परिमेयकरण करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? 2 वर्गमूळ 5 अधिक 3 वर्गमूळ 2 ने एकदा गुणायचं आहे एकदा भागायचं आहे. ओके, आपण गुणूया भागूया. हे पहिले जसं तसं लिहिलं. इकडे पण सेम आपल्याला ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. गणित थोडं मोठं आहे पण काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. व्यवस्थित बघून सोडवलं की होतं ते. वर्गमूळ 2. ओके, अधिक इथे घेतलं आहे, चिन्हामध्ये चुकायचं नाही आहे. इथे वजा असेल तर इकडे अधिक घ्यायचं, इथे अधिक असलं असतं तर इकडे वजा घेतलं असतं आपण. ओके, आता 3 बाहेर लिहूया कंसामध्ये. या सगळ्यांना घेऊया. 5 आपल्याला गुणाकार नाही करायचं, डायरेक्ट फक्त एवढंच फक्त लिहायचं आहे. आता हे बघा ए वजा बी ए अधिक बी ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे 2 वर्गमूळ 5चा वर्ग वजा 3 वर्गमूळ 2चा वर्ग. ओके, आता इकडे लिहायचं की आपण कुठल्या सूत्राचा वापर केला तो. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी. इथे ए म्हणजे काय म्हणलं आपण? 2 वर्गमूळ 5 आणि बी म्हणजे काय म्हणलं? 3 वर्गमूळ 2. ए वजा बी ए अधिक बी म्हणजे काय? ए वर्ग वजा बी वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग. ओके, आता ही वरची पायरी जसं वरची जी हे आहे अंशाला ते जसं तसंच लिहायचं आहे. अधिक 3 वर्गमूळ 2
हे चुकलं आहे. 2 वर्गमूळ 5 होता भागिले. आता 2चा वर्ग किती होतो? 4 गुणिले वर्गमूळ 5. वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल झाला, फक्त 5 लिहायचं इथे. वजा 3चा वर्ग किती होतो? 9. वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल झालं, इथे 2 जे आहेत ते फक्त 2च तेवढंच लिहायचे आहेत. ओके. 3 कंसामध्ये 2 वर्गमूळ 5 अधिक 3 वर्गमूळ 2. हे वरचं जसं आहे तसं लिहायचं आहे. 5 चौक 20, 9 दुणे किती? 18. ओके. तिथे पुढे लिहितो मी. तीन कंसामध्ये 2 वर्गमूळ 5 अधिक 3 वर्गमूळ 2. 20 मध्ये 18 गेले किती राहिले? 2. ओके. आता हे झालं ॲन्सर, कारण याच्यापुढे आपण नाही ह्याला भाग घालू शकत, काय करू शकत नाही, त्याच्यामुळे हेच ॲन्सर झालं आहे. ओके. अशा प्रकारे 2 गणितं झाली आहेत. पुढची 2 गणितं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.